2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सीडी बर्फीवाला आणि गोखले पूल हे दोन्ही ब्रिज जोडण्यात प्रशासनाला यश आलेले आहे। आपण बघू शकतो की काल संध्याकाळपासूनच पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारी जी मार्गिका होती ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सध्या केवळ हलक्या वाहनांनाच इथं प्रवेश दिला जातो। आपण बघू शकतो की जी लोक होती ती इथून रोजच्या प्रवासासाठी जायची, त्या रोजच्या प्रवासानंतर आता त्यांच्या वाहतुकीचा हा मार्ग सुखकर झालेला इथं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे आता जी वाहतूक होती, जी वाहतूक कोंडी होती ती इथं काहीशी सुटलेली आहे। ज्या पर्यायी मार्गाने लोकांना वापर करावा लागायचा तिकडची म्हणजेच अंधेरी सबवे असेल किंवा विलेपार्ल्याचा पूल असेल तिकडची वाहतूक काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे अंधेरी आणि सांताक्रूज परिसरातील लोकांनी एक मोठा सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पुलांची हाईट ही एकत्र नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आणि तातडीनं हे काम VJTI आणि IITच्या तज्ज्ञांच्या साथीनं कसं हे पूर्ण करता येईल आणि हे दोन्ही ब्रिज या भागात कसे जोडता येतील यावर खलबतं झाली। त्यानंतर अखेरीस मी ज्या भागात उभा आहे त्याच खाली असलेल्या पिलर नंबर 11ला सपोर्ट देऊन तो भाग काहीसा वर उचलण्यात आला आणि गोखले पुलाच्या लेवलला आणून मग तो भाग जो आहे तो जॉईन करण्यात आला आणि त्यानंतर ही जी वाहतूक आहे ती आता इथे पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही इकडचे रोजचे वाहतूक करणारे रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, ब्रिज चालू झाल्याचा काही फायदा झालाय का? तुम्ही रोज इकडनं ट्रॅफिक व्हायची? फायदा आहे। किती फरक पडलाय? 5-7 मिनिट का फरक पडला। नाही, ट्रॅफिक तर बरं आहे, पण ते माणसासाठी जे जायलासाठी जे पूल जे फुटपाथ बनवलेलं आहे ते खूप लहान बनवलेलं आहे। एक माणसं एकदम मुश्किलीने जाऊ शकतात, ते तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात। तुमची अशी अपेक्षा आहे थोडासा तो आणखी? हां, ते बाहेर ते फक्त हे 2 माणसं जाऊ शकते, पण आतमध्ये शिरलं ना की फक्त एक माणसाचा फक्त फुटपाथ आहे तिथे आणि दिवाळी खूप लहान केलेली आहे। जर काही लहान मुलं काही आले ते पडू शकते, असं 2-2 फुटाची फक्त दिवाळ केलेली आहे ते, त्याला काही बॅरिकेड काही लावले नाही ते सेफ्टीसाठी। ते बहुत अच्छा झाला, काही फायदा झाला? हां, बहुत फायदा हुआ। आधी कुठून फिरून जायचे? खालून जायचे आणि आम्हाला ट्रॅफिक खूप मिळायचा आणि सिग्नल खूप असायचा तिकडे। आता फायदा होत आहे। तुम्ही इथून रोज प्रवास करायचा, ब्रिज अखेर चालू झाला है? डेली ट्रैवल करता हूँ, बहुत मज़ा आ रहा है। 4 साल के बाद में खुला है ब्रिज, मैं एकदम दिल खुश हो गया, बहुत मज़ा आ रहा है। वेल डन। जो मिस अलाइनमेंट का जो जोक्स उड़ा रहे थे लोग, उसका बहुत अच्छा फ़ायदा हो गया ये। थैंक यू वेरी मच। कुछ फर्क पड़ा है ब्रिज चालू होने के बाद? हाँ सर, बहुत पूरा ट्रैफिक कम हो गया सर अभी यहाँ से ब्रिज चालू हुए सर, क्योंकि जो ट्रैफिक लगता था ना वहाँ पे ट्रैफिक कम हो गया सर। ट्रॅफिक कमी झाली आहे असं लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी लोकांनी आता सुटकेचा निश्वास टाकलाय, कारण की ज्या पुलाची प्रतीक्षा होती तो पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। सुरुवातीला फक्त इथून हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जातोय आणि त्यानंतर जेव्हा हा पूल पूर्ण कार्यान्वित होईल तेव्हा इकडची पूर्ण रहदारी जी आहे ती सुरू करण्यात येईल असं मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागानं स्पष्ट केलंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह अमेय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।